की मोदी कुठल्याही राज्यामधली निवडणूक जिंकले की ते दिल्लीमध्ये येऊन सगळ्यात पहिलं सगळ्या देशाला संबोधित करतात की एकदा तरी त्यांनी समोर येऊन बोलावं की ह्या लोकांना आमचाच मंत्री पूर्णपणे दोषी आहे. मी म्हणते की तुम्ही नका जबाबदारी सुरुवातीला घेऊ, पण ऍटलिस्ट काहीतरी बोलायला तरी या. 20 दिवस तरुणांना कुठलाही त्रास दिलेला नाहीये सरकारने. पहिली गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. सरकारने अश्रुधुरांचा मारा कधी केला किंवा लाठीचार्ज कधी केला, जेव्हा हे सगळे संसदेकडे निघाले. संसद हे काय आंदोलन करण्याचं ठिकाण नाहीये. पहिली गोष्ट 1956 मध्ये लालबहादूर शास्त्रींनी राजीनामा दिला होता का एका रेल दुर्घटनेसाठी. ते रेल मंत्री होते. एका डेमोक्रेसीमध्ये चूक आमची पण आहे. आमचं फ्युडल माइंडसेट अजून गेलेलं नाही. आम्हाला काय वाटतं की आमच्या लोकांना फक्त वोट द्यायचं, एक कोणीतरी देवतासारखा माणूस यावा आणि आमचं काम करावं आणि आम्ही फक्त नाही का बघत बसायचं. धर्मेंद्र प्रधान ह्या शिक्षण मंत्री म्हणून आहेत. त्यांच्या या 5 वर्षाच्या ड्युरेशनमध्ये 7 ते त्याच्यापेक्षा जास्त वेळा पेपर लीक झालेत. त्याची एकदा तरी अकाउंटेबिलिटी झाली का? त्यांनी त्याच्याबद्दल एकदा तरी तुमच्या जनतेला ऍड्रेस केलंय का की बाबा ठीक आहे झालंय? हा जो मुद्दा ग्लोरीफाय केला जातो ना की नाही ना, संसदेपाशी नाही केलं पाहिजे. प्रशासनाने 20 दिवस त्रास दिला का? 20 मुलांनी आत्महत्या केली आहे आणि तुम्ही म्हणताय की आमचं युथच आमच्या देशाचं पुढचं भविष्य आहे. कुठल्याही राजकीय पक्षाला सत्ता टिकवायची. आज जर एक्झॅक्टली कोणी पण येईल ना. सत्ताच टिकवायची कोणी पण येईल ना. सत्तेच्या मोहात आंधळ झाल्यामुळे सरकार त्यांना वाटलं की ह्या काय जुळांकडे लक्ष द्यायचं आहे, हे काय करणार आमचं. बरोबर आहे. राजकारणामुळे जेव्हा आपण फंडामेंटल राईट्स किंवा असं व्हायलेशन जेव्हा होतं किंवा राईट टू लाईफ वगैरे, राजकीय पक्षाची गरज नाही आहे हेच आम्हाला म्हणायचं आहे. मोदी सरकारविरोधात कोणतंही आंदोलन झालं, शेतकरी आंदोलन असो किंवा नीट पेपर, त्यांचे समर्थक 3 मुद्दे पहिल्यांदा काढतात. एक तर पाकिस्तान कनेक्शन 100% असतं. दुसरी गोष्ट नक्षलवादी त्यात घुसलेले असतात आणि ते हिंदू विरोधी असतात. काँग्रेसला भीतीच वाटली ना. काल राहुल गांधी न्यायला पाहिजे होते. ते काल जर राहुल ऐका ना, गांधी आले असते, 10 जण भेटले. राहुल गांधी डोक्यावर हे तर घेतला. तुम्हाला आता क्लिअर झालं असेल राहुल की गांधी न्यायलाच पाहिजे होतं हे ना. राजकारण नाही, हे तर तुम्हाला आता कळत असेल. राजकारण मग द्या ना आहे, समोर नाही, येऊन तर राजीनामा नंतर देऊन मोकळं व्हा. संपला विषय. त्यांची काही मोठी मागणी नाहीये. गेले 20 ते 22 दिवस आपण पाहतोय की दिल्लीतल्या जंतर मंतर या मैदानावर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सोनम वांगचुक यांनी जवळपास 20 ते 22 दिवस उपोषण केलं आणि त्यानंतर काल आपण पाहिलं की या आंदोलनाला एक वेगळंच वळण लागलं. कुठे पोलिसांनी आंदोलकांना मारहाण केल्याचं चित्र दिसतंय, तर कुठे आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला केला. हे याच्याही क्लिप्स आपण इंटरनेटवर आणि सोशल मीडियावर पाहिल्या आहेत. तर एकंदरीतच या सगळ्या प्रकरणावर जेनझी तरुणांची काय प्रतिक्रिया आहे, त्यांना या सगळ्या आंदोलनाबद्दल, या सगळ्या परिस्थितीबद्दल त्यांना काय वाटतं, त्यांचं काय मत आहे, तर ते आपण या आजच्या चर्चासत्रातून जाणून घेऊयात. सगळ्यात पहिले मी स्टार्ट करताना एवढंच म्हणेल की मी CJPची सपोर्टर नाहीये, पण त्यांचा जो मुद्दा आहे ज्याला घेऊन हे आंदोलन होत आहे, तर त्याच्यासाठी मी अग्री करते की हे होणं गरजेचं होतं आणि आपल्या देशात ते पहिल्यांदा होतंय. पहिल्यांदा म्हणजे ह्याच्या अगोदर झालं असेल, पण आता माझ्यासमोर मी जे एक्सपिरियन्स करतेय ते मी बघताना मला असं वाटतं की ह्याची गरज होती आपल्या देशाला. आणि काल जे काही झालंय ते बघणं खूप भयानक आहे. म्हणजे मी जेवढ्या क्लिप्स बघितल्यात आतापर्यंत त्या इतक्या भयानक पद्धतीने माझ्यासमोर आल्यात. जी मारहाण स्टुडंट्सला झाली आहे, आंदोलकांना झाली आहे, ती खूप भयानक आहे आणि असं नाही व्हायला पाहिजे. आता कदाचित तुला कळायला लागल्यापासून तू हे पहिल्यांदा आंदोलन पाहिलं, हे असा प्रकार पाहिला की अश्रुधुराच्या नळकांड्या फेकतायत, कुठे लाठीचार्ज चालू आहे आणि तो एकदम तरुण पोरांवर. तर याआधी असे बरेच आंदोलनं झाले, तर अण्णाचं आंदोलनही याच प्रकारचं होतं. कदाचित ते मी म्हणेल की यापेक्षा मॅसिव्ह होतं, यापेक्षा मोठं होतं. तर आता या आंदोलनाबद्दल आपण बोलतोय, तर त्याचीच चर्चा करूयात सध्या. खरं तर सरकारला याचा फटका कसा बसणार आहे की आपण म्हणतो काही फरक पडत नाही. मुळातच सरकारनं पहिल्यापासून काय झालं की ज्यांना हलक्यात घेतले की अरे हा हे काय तर कोणती तर झुरळ पार्टी होते आणि हे काय करणार आहेत, त्यामुळं आज जे 21-22 दिवस लावले चर्चेसाठी, त्यांना असं वाटलंच नव्हतं की एवढी गर्दी मोठ्या प्रमाणात येईल. म्हणजे कोणतं तर अभिजित नावाचा मुलगा आंदोलन करतोय, पहिल्यांदा पण त्याची टिंगल उडवली आणि त्यांना असं वाटलं की एवढा त्याला मॅसिव्ह सपोर्ट भेटणार नाही. आणि नेमकी तिथं सरकारनं चूक केली. म्हणजे आज मोदींनी त्याच्यावरती प्रतिक्रिया दिली. पहिल्यांदा ते संसदेच्या दलाच्या बैठकात बोलले की हे पाप आहे. म्हणजे हे जर पाप झालंय, मग एवढ्या दिवस पाप करणाऱ्या तुम्ही काय म्हणतात त्याला मोकळी का दिली. म्हणजे मुद्दा हाच आहे की त्यांना सरकारला असं वाटलंच नव्हतं की बाबा हे झुरळ एवढ्या मोठ्या प्रमाणात येतील आणि काहीतरी संसदेतून आपल्याला पळून जावं लागेल. म्हणजे मी अतिशयोक्ती करत नाही, अक्षरशः काल एक गेट बंद करून मागून काय खासदार काय अडकले आतमध्ये, अशा बातम्या येतात. त्यामुळं कुठंतरी ह्या नवीन जेनझी पिढीला हलक्यात घेतल्यामुळं सरकारवर ही सगळी परिस्थिती ओढावली आणि आता त्यांना एक डॅमेज कंट्रोल करावं वाटते, पण त्याला वेळ झालाय असं मला वाटतं. ज्या प्रकारे आपण आतापर्यंत सगळ्यांकडनं ऐकलं की बेरोजगारी, पोरांना काम नाही, हे नाही,
आत्ता तरी या सरकारला कळालं असन की बाबा हे आहेत ते बेरोजगारी. मला असं वैयक्तिक असं वाटतं की झुरळ हेच बेरोजगारी आहेत. आणि दुसरी गोष्ट की मोदी कुठल्याही राज्यामधली निवडणूक जिंकले की ते दिल्लीमध्ये येऊन सगळ्यात पहिलं संबोधित सगळ्या देशाला संबोधित करतात की बीजेपीचं कार्यालयात येऊन करतात. मग आता एकदा तरी त्यांनी समोर येऊन बोलावं की ह्या लोकांना आमचाच मंत्री पूर्णपणे दोषी आहे. ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. नाही, तुझी इच्छा जरी असली तरी राजकारण बघता तिथे आमची चुकी आहे. मुळात मोदी सरकारचा वीक पॉइंट हा आहे की ती कधीच माझी चुकी झाली आजपर्यंत कुठल्याही प्रकरणावर त्यांनी चुकी मान्यच केलेली नाही. मी म्हणते की तुम्ही नका जबाबदारी सुरुवातीला घेऊ, पण ऍटलिस्ट काहीतरी बोलायला तरी या. म्हणजे डायलॉग करणं हे बेसिक आहे ना. कुठलाही सत्तेतला व्यक्ती असू देत किंवा कुठलाही व्यक्ती असू देत, जर तुमच्यात आणि माझ्यात भांडण झालंय तर तुम्ही समोर तरी या माझ्याशी बोलायला. म्हणजे हे बेसिक आहे. हे तुम्हाला किंवा कुणालाही करताच यायला पाहिजे. ज्या गोष्टी पर्सनल आयुष्याला लागतात त्याच गोष्टी मला असं वाटतं की प्रश्न विचारल्यानंतर उत्तर द्यायला समोर येण्याची तरी धमक असावी असं मला कधी वाटतं. मान्य करू शकणार नाही. कारण की जेव्हापासून मोदी सरकार पूर्ण राज्यामध्ये आलेले आतापर्यंत त्यांच्या केंद्रातल्या एकही व्यक्तीने राजीनामा दिलेला नाही. ज्या हिंदुत्वाची विचारसरणी हे लोक मानतात त्यांनी चर्चेलाच फाटा दिल्यामुळं आता त्यांच्यावरती झुळांचा आक्रोश ओढून घ्यायची वेळ आली असं मला वाटतं. आता ऐकलं मी सगळे सरकारने प्रतिसाद दिला नाही, सरकारने चर्चा केली नाही, सरकार शांत राहिलं 20 दिवस. पण मला असं वाटतं यामागे सरकारची पण काहीतरी भूमिका असावी. नेमकं 20 दिवस सरकारनं चर्चा का केली नाही, आंदोलकांशी कोणी बोलायला का गेलं नाही, यामागे काहीतरी कारण पण असावं. मला असं वाटतं जर ह्या सरकारने सुरुवातीला जरी आंदोलनाला प्रतिसाद दिला असता तर कदाचित या आंदोलनाला एक अधिकृतता मिळाली असती. म्हणजे हे पहिली तर गोष्ट, हा जो पक्ष स्थापन झाला हा पूर्णतः इंस्टाग्रामवरती स्थापन झालेला आहे. म्हणजे त्याची कुठेही अधिकृत रजिस्ट्रेशन नाहीये किंवा कुठं त्याचं अधिकृत कार्यालय नाहीये किंवा काहीच गोष्टी नाहीयेत. एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती तयार झालेलं एक आंदोलन ते असं रस्त्यावरती उतरतं, एक मागणी करतं. त्या मागणीला सरकारने कितपत पाठिंबा द्यावा ह्याचं पण एक समीकरण असायला पाहिजे ना. एक कोणतरी उठतं आणि मागणी करतं की एखाद्या मंत्र्यानं राजीनामा द्यावा, हे कितपत योग्य आहे, हेही सरकारची एक भूमिका असणार आहे. दुसरं गोष्ट, जर ह्या आंदोलकांची मागणी मान्य करून सरकारनं धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला असता तर आपण या आंदोलकांपुढे झुकलोय ही सरकारची प्रतिमा गेली असते. कुठल्याही सरकारला आपण एखाद्या मागणीपुढे लगेच झुकतोय हे दाखवणं सरकारनं सरेंडर करण्यासारखं असतं. त्यामुळे मला वाटतं कदाचित सरकारनं थंडा करके खावं, नेमकं काय काय होतंय हे बघितलं आधी आणि मग पुढची पावलं उचललेली. मला एक म्हणायचं आहे, म्हणजे ऋषीनं जे आता बोलला ते मला एक पटत नाहीये. कारण की का माहितीये का, प्रत्येक सरकार हे अशाच पद्धतीची भूमिका मांडणार. ज्या वेळेला लाखोच्या संख्येनं जर तरुण रस्त्यावर उतरतोय त्यावेळेला गरज आहे का कुठल्या पार्टीचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे किंवा कुठल्या इंस्टाग्रामवरनं आलेलं आहे, गरज नाही ना. मुवमेंट आहे ती. आजपर्यंत भारतामध्ये स्वातंत्र्यापूर्वीपासून जर चळवळी बघितल्या तर त्या सगळ्या तरुणांनी केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे बदल घडलेले आहेत. आणि ही आणि जर इतके सगळे लोक आहेत तर मग तुम्हाला रजिस्ट्रेशन पाहिजे का, हे पाहिजे का, ही गरज कशासाठी आहे? बदल हे सगळे याचमुळे घडतात ना. मला असं म्हणायचं, आता ऋषी जे म्हटला की मुळात हा पक्ष स्थापन किंवा ही चळवळ स्थापन झाली इंस्टाग्रामवर, ती कशामुळे झाली? कारण की तुम्ही जे नेट फ्री केलं आणि तुम्ही ज्यांना मुळात सूर्यकांत जे आपले सरन्यायाधीश आहेत ते ज्यावेळी म्हटले की बेरोजगार तरुणी झुरळ आहेत, मग बेरोजगार कशावर? मोबाईलवरच असणार ना. म्हणजे झुरळांची मुवमेंट आहे. त्यामुळे जे बेरोजगार होते आणि या कुठल्याही, जसं आपण काय म्हणतो की कोणत्याही कार्याला ते उत्तराधिकारी म्हणजे त्यांना ते उत्तरदायी असतात. सरकार आपलं पालक आहे. जर सरकारातल्या अशा एखाद्या न्यायव्यवस्थेतला सरन्यायाधीश म्हणतात की कशावर पण मत व्यक्त करणारी लोक झुरळासारखे आहेत, म्हणजे बिनकामाचे आहेत, मग त्या झुरळाने जी मुवमेंट केली आहे ती साहजिकच आणि इंस्टाग्रामवर होणार. आणि त्याला जर एवढं व्यापक लोकांचा सपोर्ट भेटतोय ह्याचा अर्थ कुठेतरी खतखत तुमच्या देशात आहे आणि तेवढी झुरळ बेरोजगार आहेत. मला आणखी एका मुद्द्यावरती क्रॉस करायचं आहे. तुम्ही जे म्हटलं मग अशी तरुणांना मारलं, लाठ्या मारल्या, पोलिसांनी मारहाण केली. 20 दिवस तरुणांना कुठलाही त्रास दिलेला नाहीये सरकारने. पहिली गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. सरकारने अश्रुधुरांचा मारा कधी केला किंवा लाठीचार्ज कधी केला? जेव्हा हे सगळे संसदेकडे निघाले. संसद हे काय आंदोलन करण्याचं ठिकाण नाहीये. पहिली गोष्ट, संसद हे देशाचं एक पवित्र मंदिर आहे. संसद हे देशाचं सर्वोच्च सभागृह आहे. तिथं आंदोलन करण्याचं ते ठिकाण नाहीये. तिथं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये एवढ्या मोठ्या प्रमाणात जर तिथं आंदोलक गेले
तर तिथं दिल्ली हे आंतरराष्ट्रीय शहर आहे आणि आंतरराष्ट्रीय शहराच्या ठिकाणी देशाच्या संसदेवरती जर असं कोण चालून जात असेल तर ते कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तेव्हा मला वाटतं सरकारने आक्रमक भूमिका घेतलेली आहे. नाही, मी पण कुठं ना कुठं ऋषीला ऍग्री करतो, कारण माझं असं म्हणणं आहे ओव्हरऑल की मी हे नाही बोलत की त्यांचं डोकं फोडेपर्यंत त्यांना मारायला हवं होतं. बट जर पोलिसांनी ती जी ऍक्शन घेतली ती कुठं ना कुठं चांगल्या झाल्यासाठी घेतली, कारण ती जर ऍक्शन नसती घेतली, कारण काय होतं जेव्हा फ्लो येतो जोरात सगळेजण जोशमध्ये असतात. त्यामुळे जर हे सगळेजण आतमध्ये गेले असते पार्लिमेंटमध्ये आणि नेपाळ आणि बांगलादेश सारखी कंडिशन झाली असती तर ओव्हरऑल जगामध्ये इंडियाचं नाव खूप खराब झालं असतं, की जेणेकरून अरे की गव्हर्नमेंट एवढं पण हे नाहीये की अख्खं आतमध्ये जाऊ. कारण आतमध्ये लोक गेले की ते डायरेक्ट प्राईम मिनिस्टरच्या चेअरवरती बसायला पण तयार आहेत. आपण बांगलादेश आणि हे जर बघितलं, आता मी हे नाही बोलतो की इंडियाची पब्लिक आपली अशी बांगलादेश आणि ह्यांच्यासारखी, पण ते जोशामध्ये होऊन जातात. म्हणजे कदाचित मी जरी तिथं असलो असतो तर मी पण जाऊन तोडफोड वगैरे केली असतं आतमध्ये. ठीक आहे, आपण या ठिकाणी म्हणतो, पण तुम्ही जो मुद्दा मांडला, पण आपण म्हणतो की आजार होण्याआधी त्याच्यावरती आपण प्रतिबंध काहीतरी करतो ना, की 21 दिवस आंदोलन चालू होतं पण एकही जण येऊ नये तिथं. मग ही स्टेप का आली? या स्टेप पर्यंत आंदोलन ते का पोहोचलं? इतका असंवेदनशीलपणा सरकारने दाखवल्यामुळं कदाचित हा दोष असेल सरकारचा, किंवा त्यामुळे तरुण एवढे जोशमध्ये संसदेपर्यंत पोहोचले. जर सरकार त्यांच्यापर्यंत आलं असतं तर मला वाटतं ही वेळ लिटरली एक ट्विट सुद्धा नाही केलेलं गव्हर्नमेंटने. म्हणजे प्रेस कॉन्फरन्स आमची गोष्ट एक ट्विट करणं गरजेचं होतं. मुळात ना या आंदोलनाला ज्या दिवशी या आंदोलनात सोनम वांगचुक यांची एंट्री झाली त्याच दिवशी भाजपनी असं ठरवलं असावं की या आंदोलनाला आपण फारसा प्रतिसाद द्यायचा नाही, कारण सोनम वांगचुक यांना मागच्या वेळी जी अटक झाली होती ती पाकिस्तान बरोबरचे त्यांचे जे फंडिंग असतील, संबंध असतील, या मुद्द्यावरनं अटक झाली होती. शिवाय ते वेगळ्या लडाखसाठी पण लढा देत होते. एका राज्याच्या लडाख ह्या स्वतंत्र प्रदेशासाठी जेव्हा ते लढा देत आहेत ते दिल्ली हे ठिकाण नाहीये त्या गोष्टीविषयी चर्चा करण्यासाठी. तर ह्या आंदोलनाच्या माध्यमातून या गोष्टींवरती सुद्धा चर्चा होऊ नये आणि शेवटी त्यांच्यावरती जो आरोप आहे अजून त्या आरोपातून निर्दोष सुटलेले नाहीयेत. त्यांच्यावरती जो आरोप आहे त्या एका आरोपामुळे कुठेतरी सरकारची पण प्रतिमा मलिन होऊ शकते. त्यामुळे कदाचित त्यांनी चर्चेला कोणी पाठवलं नसावं. सर, माझं एकच म्हणणं आहे की जेव्हा एक गव्हर्नमेंट काहीतरी ऍक्शन घेतं ते प्रेसिडेंट सेट करतं आणि हा आंदोलन अकाउंटेबिलिटीसाठी आहे. आता प्रेसिडेंट म्हणजे कसं आहे की आजचा मुद्दा नाही आहे, नंतर 100 वर्षानंतर पण हा मुद्दा जेव्हा लोक बोलणार आहे, डिस्कशन करणार आहे, तेव्हा लोकांना हे कळेल की आपली सरकार अकाउंटेबिलिटी होती, तेव्हाची सरकार पण अकाउंटेबिलिटी घेत होती, म्हणून आजची सरकार पण तसंच वागलं पाहिजे. 1956 मध्ये लालबहादूर शास्त्रींनी राजीनामा दिला होता का? एका रेल दुर्घटनेसाठी. ते रेल मंत्री होते. तेव्हा जवाहरलाल नेहरू त्यांनी सांगितलं की तुम्ही राजीनामा देऊ नका, ही तुमची चूक नाही आहे. तरीही 4 वर्षानंतर त्यांनी परत राजीनामा दिली, कारण की अजून एक ॲक्सिडेंट असं काहीतरी घडलं होतं. मग लालबहादूर शास्त्रींनी जर अकाउंटेबिलिटी घेतली एका अपघातासाठी, ओके, मग आमची सरकार का घेऊ शकत नाही? हा माझा प्रश्न आहे. आणि अकाउंटेबिलिटीचा मुद्दा असा आहे की एका डेमोक्रेसीमध्ये चूक आमची पण आहे. आमचं फ्युडल माइंडसेट अजून गेलेलं नाही आहे. आम्हाला काय वाटतं की आमच्या लोकांना फक्त वोट द्यायचं, एक कोणीतरी देवतासारखा माणूस यावा आणि आमचं काम करावं आणि आम्ही फक्त नाही का बघत बसायचं, असं नाही आहे. डेमोक्रेसीमध्ये प्रत्येक इंडिव्हिज्युअल जो 18 वर्षाचा असो किंवा नसो, वोटर असो किंवा नसो, सगळ्यांचा एक भूमिका आहे, म्हणून ती डेमोक्रेसी आहे. आणि आपली जी फ्युडल माइंडसेट आहे ती आपण त्यागली पाहिजे, हेच माझा मुद्दा आहे. आणि एक पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह जेव्हा हे अकाउंटेबिलिटी घेऊ शकत नाही, डायलॉग करू शकत नाही. मी माझं स्वतःचा कॉन्स्टिट्युएन्सी एमपीला आजपर्यंत बघितला नाही एका कार्यक्रमाला, म्हणजे का ते सोडलं की, म्हणजे कुठे आपली अकाउंटेबिलिटी, हे माझा मुद्दा आहे. आणि जेव्हा तुम्ही पंतप्रधानांना प्रधान सेवक म्हणून तुम्ही संबोधित करता, ते प्रधान सेवक आहे हेच बोलायचं मला, ते राजा नाहीच आहे. म्हणजे उद्या जाऊन आमचे पंतप्रधान जरी पुण्यात येऊन बसून जरी आमच्यासोबत जेवण करत असेल तरी हे खूप मोठी गोष्ट नाही आहे, कारण की ते प्रधान सेवक आहे. ही इज अ इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह, हेच माझं म्हणणं आहे. तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जाता, वेटरकडून टेबलवर पाणी सांडल्यावर तुम्ही त्याला कामावरून काढून टाकता की त्याच्याकडून परत काही चूक होऊ नये म्हणून त्यासाठी प्रयत्न करता. पंतप्रधान प्रधान सेवक आहेत, मान्य आहे, बरोबर. पण ही गोष्ट अशी नाही की एखादी चूक घडली, आता नीटचा पेपर फुटला, हा, त्या वेटरच्या चूकमुळे 20 लोकांचा जीव जात नाही.
तर याचा अर्थ असा नाही जस्टिस सूर्यकांत त्यांनी स्टेटमेंट केलं त्याच्यानंतर आयत्या वेळी आड घेतल्यावर धर्मेंद्र प्रधान सापडले नेटचा पेपर फुटला म्हणून. उद्या कदाचित दुसरं काय झालं असतं, गृह मंत्रालयाचा विषय झाला असतं तर अमित शहा पण सापडले असते. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही राजीनामाच दिला पाहिजे नेतृत्वाच्या आधारे. राजीनामा न देण्याऐवजी तुम्ही ती चूक परत एकदा न होऊ त्यासाठी उपाययोजना करणं समोर येणं पण तर गरजेचं आहे ना. तुम्ही राजीनामा समोर कधी येणार ज्यावेळेस तुमच्या आंदोलनाला एक लिडरशिप असेल, एक दिशा असेल. हे 20 दिवस झाले आंदोलन भरकडत होतं, इथं कॉन्फिडन्स जात होते. काय मागण्या 20 दिवस दिला का त्रास पोलिसांनी? अरे पण मला सांग, ठीक आहे तुमच्याकडे जे आंदोलन करतात त्यांच्याकडे लिडरशिप नाहीये, रजिस्ट्रेशन नाहीये, पार्टी सगळं मान्य आहे, सगळं जाऊ दे. मुख्य मुद्दा काय आहे? नीट पेपर लीक झाली, पहिल्यांदा झाली का नाही? जेव्हा धर्मेंद्र प्रधान ह्या शिक्षण मंत्री म्हणून आहेत, त्यांच्या या 5 वर्षाच्या ड्युरेशनमध्ये 7 ते त्याच्यापेक्षा जास्त वेळा पेपर लीक झालेत. त्याची एकदा तरी अकाउंटेबिलिटी झाली का? त्यांनी त्याच्याबद्दल एकदा तरी तुमच्या जनतेला ॲड्रेस केलं का की बाबा ठीक आहे झालंय, मी स्वतःहून बघतो ह्या गोष्टीमध्ये की त्यांची टीम आहे, त्यांना सांगितलं की बाबा कशी झाली, काय झाली आहे? तुम्ही एक टीम अरेंज केली का की इन्व्हेस्टिगेशनसाठी की का लीक झालंय, कसं झालंय, पॉसिबलच कसं शक्य आहे? नाही, जर तुमची एवढं स्ट्रॉंग पॉलिटिकल पार्टी आहे, तुमचं एवढं जास्त तुम्ही म्हणता की प्रत्येक ठिकाणी BJP जिंकून आलेलं आहे आणि तिथे ते लीडिंग पार्टी आहे ना, तर तुमच्याकडे हे खातं आहे, तुमची जबाबदारी आहे. आम्ही तुम्हाला निवडून दिलं मान्य आहे. तुम्ही एखादा व्यक्ती किंवा जनता एकंदरीत परत नाही म्हणू शकत की अरे आम्हीच निवडून दिलं म्हणून आम्हीच दोषी आहोत, म्हणून आपण स्वतःला दोष नाही देऊ शकत ना. आपल्याला माहीत नाही त्यांनी काम केल्याशिवाय की त्यांनी कितपत चांगलं काम केलं नाही केलं. महत्त्वाचा मुद्दा काय आहे? अकाउंटेबिलिटी घ्यायची नाही घ्यायची विचार करू दे, ठीक आहे. पण जर एवढा मोठा मुद्दा झाला आहे, 20 मुलांनी आत्महत्या केली आहे आणि तुम्ही म्हणताय की आमचं यूथच आमच्या देशाचं पुढचं भविष्य आहे आणि भारत सर्वात जास्त यूथ असलेला आत्ताचा पब्लिक आहे, तेव्हा तुम्ही त्यांच्या भविष्यावरती एवढं जास्त मोठं संकट कसं आणू शकता? अरे नको अकाउंटेबिलिटी घेऊ दे, पण तुम्ही बोला ना. वेर इज द डायलॉग? तुम्ही बोलत नाहीये. तू म्हणतोयस की लिडरशिप नाहीये, ठीक आहे मान्य करते, पण आत्ता तिथे जो माणूस बसलेला आहे ज्याला तुम्ही उचलून नेलेला आहे, दुसरा माणूस बसलाय, त्याने दुसऱ्या दिवशी सोडलं, पण जे काय असेल, माझं म्हणणं असं आहे की कुणीच नाहीये का? जे आहेत ते त्यांची काल पाहिलं लिडरशिप आपण, कुणीच नाहीये का? जे आहेत त्यांची लिडरशिप काल पाहिली. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेस बापाला आपण जर डायरेक्ट सांगू शकत नसेल ना, तर आपण आईला सांगतो, त्यावेळेस आई आपल्याला समजून सांगते. त्याच पद्धतीने सरकारने असं कोणीतरी कोणाला तर पुढे येऊन सांगायला तर पाहिजे आणि या ना, आणि पुढे तरी येऊन बोला तुम्ही. मुद्दा असा आहे की संविधानाचा आर्टिकल 19(1) सबक्लॉज A आणि आर्टिकल 19(1) सबक्लॉज B फंडामेंटल राईट्स फॉर व्हॉट? फ्रीडम ऑफ स्पीच अँड फ्रीडम फॉर ऑर्गनायझेशन अँड प्रोटेस्ट विदाउट आर्म्स. त्यांनी काय हे केलं का? व्हायलेट केलं का आर्टिकल 19? नाही केलं. त्याच्यासाठी ऑर्गनायझेशनची गरज नाही. संसद हे कुठल्याही देशाचं राष्ट्रीय प्रतीक असतं. कुठल्याही देशाला जगामध्ये जिओ पॉलिटिक्स मध्ये रिप्रेझेंट करण्यासाठी संसद ही महत्वाची भूमिका बजावत असते. त्यावेळेस जर संसदेवर जर अनकंट्रोल मॉब जर धावून जात असेल तर त्यावेळेस तुमच्यावर संसदेत हे करणं आपले राज्यकर्ते संसदेत ज्या गोष्टी करतायत 20 दिवस जंतर मंतरवर शांततेचं आंदोलन चालू होतं, त्यावेळेस दिल्ली पोलिसांनी त्रास दिला का? नाही दिला ना. ज्यावेळेस 20 दिवस आंदोलन चालू होतं त्यावेळेस पोलिसांनी त्रास दिला का? नाही दिला. पण ज्यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्या, एक गोष्ट त्यावेळेस जर तुम्हाला मी आता एक गोष्ट क्लिअर करतो. आता जर आपल्याला भूक लागली, आपण डबे काढून जर आता शासनाचं ते नैतिक कामच आहे. मी एकच गोष्ट बोलतो, आता आपल्याला लंच ब्रेक झाला आपला, आपण जेवायला बसू. जर मला अजून एक चपाती खायची असेल ना तर मी डायरेक्ट किचन मध्ये जाऊन धाड नाही टाकणार. मी टोपल्यात तरी बघल ना, अर्धी तरी ऐका नाही, पण तिथेही सांगायला कोण नसेल ना तर 100% मी काहीतरी ऑर्डर तरी करन ऑनलाईन. का तर मला भूक आहे ना, मला जेवण यातच आपण एक गोष्ट कशाचे बेरोजगार लोक आहेत ना, दुसरं काय करणार आहे? आणि इतक्या दिवसापासून या समोर येऊन सांगा चालला होता जो की आत्ता काल ते गेले संसदेवर, तर हा जो मुद्दा ग्लोरीफाय केला जातो ना की संसदेपाशी नाही केला पाहिजे. प्रशासनाने 20 दिवस त्रास दिला का? आपण आंदोलन करणार आहोत 19 जुलैपर्यंत. तुमच्याकडे टाइम होती, तुम्ही का नाही डायलॉग? तू जो म्हणतोयस ना की त्रास नाही दिला, त्रास नाही, तुम्ही रिस्पॉन्स नाही दिला. जर कोण देईल रिस्पॉन्स? कुठल्याही राजकीय पक्षाला सत्ता टिकवायची. आज जर एक्झॅक्टली कोणी पण येईल ना. टिकवायचे पण येईल ना. सत्तेच्या मोहात आंधळ झाल्यामुळे सरकार त्यांना वाटलं की ह्या काय जुळांकडे लक्ष द्यायचं आहे, हे काय करणार आमचं. मग ज्यावेळी दखल घेतली जात नाही, दखल घेण्यासाठी संसदेकडे जावं लागलं. हे संसदेवर गेले नसते
तर शेतकरी मागे वर्षभर बसलीच की कशा कोण लक्ष देत आणि तुम्ही तसं ते- लोकशाहीचं जर तुम्ही म्हणताय ना तर लोकशाहीचा हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे की राजकारण ह्यालाच म्हणतात की समोर येऊन बोलणं. लक्षात घ्या, लोकशाही मधला हा आपल्या इंडियामधला हा विषय असा आहे, समोर येऊन बोलणं. जर सत्ताच त्यांना टिकवायची असेल तर तुम्ही अशा लोकांना मारून नाही ना सत्ता. अजून एक गोष्ट, बीजेपी आता सत्तावर आहे. हा 15 वर्ष अगोदर किंवा 12 वर्ष अगोदर अन्न आंदोलन सुरू होतं तेव्हा प्रोटेस्टरमध्ये कोण होते? बीजेपीचे लोक. म्हणजे प्रोटेस्टमुळे ते सत्तावर आले. ओके, काँग्रेस गेली. आता तुम्ही तेच प्रोटेस्टला तुम्ही हे नाकार देता. अण्णाचं जे आंदोलन झालं होतं त्यात जरी बीजेपी लीडवर होती किंवा बीजेपीचे नेते लीड किंवा नाही, होते लीडवरच होते, हा. असं मी पाहिलंय ते आंदोलन, ओके. स्वतः पाहिलंय. येस पडद्यामागे त्यांची सगळ्यांची भूमिका ही फार स्ट्रॉंग होती. येस, RSSचाही सहभाग होता त्या आंदोलनात असंही बोललं जातं. मी त्यात जास्त खोलात जाणार नाही. पण एक मुद्दा असा आहे की जर भाजपचं आपण मागचं 10 ते 12 वर्षातलं जर राजकारण पाहिलं तर एखाद्या प्रश्नाला उत्तर द्यायचं, एखाद्या प्रश्नावर बोलायचं हे त्यांनी कधी केलेलं नाहीये. एकही पत्रकार परिषद मागच्या 10 ते 12 वर्षात झालेली नाहीये. ज्या वेळेला एखादी अनाउन्समेंट करायची असती त्यावेळेला ते स्पेशल 8 वाजता टीव्हीवर येऊन ती अनाउन्समेंट करतील. पण या व्यतिरिक्त कुणाला उत्तर देणं, एखाद्या प्रश्नावरती बोलणं, कित्येक मॉब लिचिंग झाल्या किंवा असे गंभीर मुद्दे झाले, मणिपूरचा मुद्दा झाला त्यावरही ते काहीच बोललेलं नाही. त्यामुळे आता या मुद्द्यावरही ते बोलतील अशी अपेक्षा आपण त्यांच्याकडून करणं हे चुकीचं होतं. आणि गेले 20 ते 22 दिवस आपण पाहिलंच की कुणी काही बोललेलं नाही या विषयावरती. पण आता ज्या वेळेला उद्रेकाची स्थिती आली त्यावेळेला सरकारला उत्तर देणं भाग होतं आणि त्यामुळे मला वाटतं कदाचित आता सरकार ऍक्शन घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आता नेमकं काय ऍक्शन घेतं ते आता आपल्याला पाहावं लागणार. राहिला Yes, प्रश्न आता अजून- अण्णांचा प्रश्न राहिला. तर त्यावेळेस भाजपावाले आले होते असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर? मी यावेळेस काँग्रेसने यायला पाहिजे होतं. काँग्रेस का नाही आली? काँग्रेसला भीती वाटली का दुसरा आम आदमी पक्ष तयार होईल म्हणून? भीती वाटली काँग्रेसला? तेच मी म्हणतोय. हा. येस हाच पॉईंट आहे की आता राजकारणामुळे जेव्हा आपण फंडामेंटल राईट्स किंवा असं व्हायलेशन जेव्हा होतं किंवा राईट टू लाईफ वगैरे, राजकीय पक्षाची गरज नाही आहे हेच आम्हाला म्हणायचं आहे. एका इंडिव्हिज्युअल सिटीजन जेव्हा प्रोटेस्ट करतो तेव्हा हे त्याचं फंडामेंटल राईट आहे, त्याला कोणताही राजकीय पक्षाचा पाठिंबाची गरज नाही आहे. राईट आहे. हेच म्हणणं आहे 20 दिवस आमचं. 20 दिवस फंडामेंटल राईट सगळे घालून. त्याच्या क्वेश्चनचं उत्तर देतो तुमच्या. तुम्ही जर म्हणत असाल ना की हा नाही आला पार्टी, तो नाही आला, मग तुम्ही कुठल्या बेसवरती म्हणता की ही राजकीय भूमिका आहे नाही, यांची? काँग्रेसला भीतीच वाटली ना. काल राहुल गांधी यायला पाहिजे होते. ते काल जर राहुल ऐका ना, गांधी आले असते, 10 जण भेटले. राहुल गांधी डोक्यावर मग हे तर घेतलं तुम्हाला असतं. आता क्लिअर झालं असेल राहुल की गांधी यायलाच पाहिजे होतं ना. हे राजकारण नाही, हे तर तुम्हाला आता कळत असेल. राजकारण मग द्या ना आहे, समोर नाही, येऊन कोणाचं राजीनामा तपास देऊन नाही. मोकळं व्हा. संपला विषय. त्यांची काही मोठी मागणी नाहीये. जे आले त्यांना उत्तर द्यायला पाहिजे ना. त्यांची जबाबदारी घ्या ना. राहुल गांधी आले नाही आले, धर्मेंद्र राहुल प्रधानांचं गांधी या आले नाही विषयात- आले फरक पडत धर्मेंद्र नाही. प्रधानांचं या विषयात अजिबात समर्थन नाहीये की त्यांनी राजीनामा दिला नाही किंवा ते लपून बसले. ते जे काय असेल ते त्यांचा तो प्रश्न आहे, बरोबर की नाही? त्यांचं समर्थन या विषयात अजिबात नाहीये. धर्मेंद्र प्रधानांचं समर्थन नाही. उलट त्यांनी नैतिकतेच्या आधारावर समोर येऊन सांगायला पाहिजे होतं की असंच 20-21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे, सुसाईड केलेलं आहे आमचं सरकार. पण दुसऱ्या बाजूला आपण हे पाहिलं पाहिजे, जोपर्यंत आंदोलन चालू आहे तोपर्यंत नीटचा निकाल लागलेला पण आहे. परत लागलाय ना. हा, परत निकाल नाही, हा निकाल त्यावेळी लागला ज्यावेळी 20 मुलांच्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या. कालच्या आंदोलनात जर व्हिडिओ बघितला सोशल मीडियावरती काही पालक असे आलेत, एक वकील आहेत, ते म्हणतात की माझ्या मुलाचा इथं फोटो आहे. एक आई USA आली, ती म्हणते मी कुणासाठी लढून, कुणासाठी जगून, कुणासाठी मरू. ज्यावेळी आपल्या घरावरती येतं, आपल्याला ठेस लागते ना, त्यावेळी हे कळतं. आणि चळवळी यालाच म्हणतात की तुझ्यावर आलेली गोष्ट माझ्यावर येऊ नये. ह्याच्यामध्ये जे येतात ना ते समाजसेवक असतात किंवा चळवळी असतात आणि ते आपल्या प्रोटेस्टसाठी असतात आणि म्हणून त्यांना पाठिंबा देणं हे जेनजीला वाटते. आणि काल असं पण म्हटलं जातं की कित्येक मुली म्हणतात की आम्ही मतदानच नाही करणार, आमचा कोणावरतीच विश्वास नाही, आम्ही रस्त्यानं चालतोय, वरून पूल पडतोय, आम्ही रस्त्यावर जातोय, डबराखाली पडतोय, कशावरच विश्वास नाही. म्हणजे अशी जी अविश्वसनीय स्थिती झाल्या ह्याला कारणीभूत कोण आहे? तर राजकारणी. मग पुन्हा मग मुद्दा येतो की अरे काँग्रेसच्या काळात किती 50-60 वेळा पेपर फुटी झाली. अरे त्यांनी काय केलं नाही म्हणून, त्यांनी काय केलं नाही म्हणून तर तुम्हाला लोकांनी निवडून दिलंय. तुम्ही उत्तरदायी या जनतेला आहात. त्यामुळे आता त्यांच्याकडे बोट करू नका. तसंच असेल तर जनता त्यांना मतदान करेल. अच्छा, आता अजून एक पॉईंट आहे, आपण जरा ऑपोजिशन वरती बोलू की तुम्हाला काय वाटतं की भरपूर असं लोक बोलतात की हे फंडेड होतं, हे बीजेपी फंडेड होतं, आम आदमी फंडेड होतं, काँग्रेस फंडेड होतं, हे ते सगळ्या गोष्टी, किंवा ऑपोजिशन जास्त व्यवस्थित इन्व्हॉल्युशन नाही घेतलं, लोक म्हणजे राहुल गांधींनी एवढं इन्व्हॉल्युशन नाही घेतलं. काय म्हणणं आहे तुमचं? बरोबर. हे जे आता तो मुद्दा काढलास, मुळात मोदी सरकारविरोधात कोणतंही आंदोलन झालं, शेतकरी आंदोलन असो किंवा नीट पेपर, त्यांचे समर्थक 3 मुद्दे पहिल्यांदा काढतात. एक तर त्याचं पाकिस्तान कनेक्शन 100% असतं, दुसरी गोष्ट नक्षलवादी त्यात घुसलेली असतात आणि ते हिंदू विरोधी असतात. ह्या 3
एकदा अजेंडा रेटलं की त्याच्यानंतर मग ते आता कालपासून लगेच सुरू होतात की अरे मग त्या स्टेजवर येऊन नाम रे का अल्ला का म्हटलं, कुणाल कामरा का आला, कुणाल कामरा म्हटला की सीता के पती का नाम लिहिली कर, नीता के पती का काम करे, एवढंच उचललं का तर दुसरा कोणताच मुद्दा नव्हता. मग कुणाल कामराला टार्गेट केलं आणि ती एक कविता टार्गेट केली. म्हणजे प्रत्येक आंदोलनाच्या मागं कुठं तर तुम्हाला पाकिस्तान कनेक्शनच लागतं, कोणतं अर्बन नक्षलवादी असं वाटतं. म्हणजे तिथं आलेले सगळे असेच होते का, काय 10% तसे असेल अजेंडावाले असतील, पण कित्येक अशी मुलं होती ज्यांची वयोगटातली, ते म्हणतात आम्हाला मतदान पण नको आहे, रडतायत. पण रडण्याची ऍक्टिंग होतंय एवढी काय? कुणाला नॅचरल करता येत नाही, लोकांना मारताय तुम्ही दहशतवाद्यांसारखं. मग ह्याच्यावरती कुठं लक्ष देणं गरजेचं आहे ना? 10% लोकांमुळे बाकीच्या 90% दुर्लक्ष होतं ना, त्याचं काय. हा मग माझाही तेच तोच सांगतोय. मुद्दा आहे की त्याचं काय? हे जे 10% लोक होते या प्रकारचे अशी इथं, तर यामुळे कदाचित जे बाकी लोक आहेत जे सपोर्ट करायला नकार देत आहेत किंवा जे म्हणतायत आमचा सोनम वांगचूक यांना सपोर्ट आहे पण आम्ही दीपकेला सपोर्ट नाही करत आहे, तर ते त्याचं मागचं कारण हेच आहे की बरेच जे वेगवेगळ्या प्रकरणात अडकलेले लोक आहेत किंवा ज्यांना कम्युनिस्ट म्हणून ओळखलं जातं किंवा डावे आहेत किंवा इतर पक्षातले लोक आहेत, तर ते येऊन उघडपणे तिथं सपोर्ट करतायत. तर त्यामुळे कदाचित या आंदोलनाची एक निगेटिव्ह बाजू ही पण आहे की त्यामुळे बाकी लोक जे आहेत तर ते आंदोलनाला सपोर्ट करायला हात आखडता घेत आहेत. मला पण हेच वाटतं की जेव्हा एक महत्वाचा मुद्दा चाललेला असतो ना, तेव्हा या गोष्टी आल्यानंतर त्याच्याकडचं लक्ष दुर्लक्षित म्हणजे इन्फ्लुएन्स होतात लोक. सो हा म्हणजे एक मुद्दा जर माझ्याकडे असेल ना, तर त्याच्यामध्ये ह्या बाकीच्या गोष्टी आणून काहीच उपयोग नाही. जे की मी मगाशी म्हटले की मी CJP सपोर्टर नाहीये, पण मी त्यांचा नीटचा मुद्दा मी नक्की म्हणेल की अग्रीड आहे, 100% अग्रीड आहे, कारण की त्याच्यावरती बोललं गेलं पाहिजे. बाकीच्या गोष्टी आल्यानंतर त्या बिघडल्या जातात, चिघळल्या जातात, आणि ह्यामुळे तुमचा जो मॉब जमा झालेला असतो ना, त्यांचं लक्ष वेगळी गोष्टीकडे गेलं. पण जर एक निरीक्षण केलं, तुम्ही निरीक्षण केलं की मी पाहिलं नाही, ज्यावेळेस सुरुवातीला ते उपोषण सुरू झालं त्यावेळेस प्रमुख मागणी हीच होती की धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा. पण नंतर शेवटचे 4-5 दिवस जर आपण पाहायला गेलो ना, तर एक मागणी अशी होती की सोनम वांगचूक तुम्ही उपोषण सोडा, सोनम वांगचूक तुम्ही जिवंत राहा. म्हणजे ते पूर्णपणे आंदोलन सोनम वांगचूक त्यांच्याकडे हायलाईट झालं होतं. प्रमुख जी मागणी होती ती बाजूला राहिली होती की नीट धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा वगैरे वगैरे वगैरे, किंवा त्यांचं ती एक मागणी याच्यामध्ये मेमोरंडममध्ये की 1 कोटीपर्यंत त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनाही द्यावं. त्या गोष्टी सगळ्या बाजूला राहिल्या होत्या. पूर्णपणे ते आंदोलन सोनम वांगचूक होऊन गेलं होतं. आणि मग याच्यानंतर सोनम वांगचूक यांच्यावर नाराज असणारे पण काही लोक आहेत ना. सोनम वांगचूक यांचं पाठीमागे एक स्टेटमेंट पण होतं की मग ते लडाखमध्ये ज्यावेळेस बसले होते उपोषणाला त्यावेळेचं स्टेटमेंट होतं की जर भारतीय प्रशासन भारतीय सरकार जर आमच्या मागणं ऐकत नसतं तर आमच्या सैन्याला वाटमोकळे करून देऊ. ती पण लोक काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये हे होती, दुखावली गेली, आणि त्यात कुठेतरी मग अशा पद्धतीचं ठीक आहे. एवढं सगळं करूनही तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगतो, वोट करणार नाहीत काही लोक, म्हणणार असं झालं तसं झालं, आता BJP नको, पण तरी पण BJP येऊ शकते परत. का तर ईव्हीएम तर आहे मुद्दा, ठीक आहे, ईव्हीएम तर आहेच हा, पण त्यांना जे मुद्दे आत्ता घेऊ शकले नाहीत ते त्यांच्या येणाऱ्या इलेक्शनच्या तोंडावरती ते येणार मुद्दे असले काय, आणि ते त्यांना त्यावेळेस रिझल्ट दाखवणार की आम्ही हे करून दाखवलं आणि आम्ही आमच्या मंत्र्यांची माघार घेऊन दिलेली. तर एकंदरीतच आपण या सगळ्या मुद्द्यावरती चर्चा केलेली आहे, पण एक मूळ मुद्द्यावर मी पुन्हा येतो की हे प्रकरण सगळं सुरू झालं होतं पेपरफुटीपासून. तर पेपरफुटीचा मुद्दा असा आहे की कदाचित याआधी पेपरफुटी झाली असेल, आपल्याला कळलं नसेल किंवा माहीत नसेल, पण कायद्याच्या चौकटीत हे जे प्रकरण आहे तर हे पहिल्यांदा आलेलं आहे. म्हणजे पेपरफुटी कायद्याच्या चौकटीत आली, आरोपींना अटक झाली, आणि आता कुठेतरी त्यावरून इतका सगळा हा गदारोळ सुरू आहे. त्यामुळे आता आंदोलन सध्या बेसिक स्टेजला आहे असंच मी म्हणेल. एक ते मध्यंतर आली वगैरे आपण असंही म्हणू शकतो, कारण कालचा जो हा सगळा प्रकार होता हा मोठा होता, बराच मोठा होता, आणि आंदोलन आता इथून पुढे कुठल्या वळणाला जाईल हे आपल्याला सांगता येणार नाही. तर याबद्दलची जी अपडेट राहील ती आपण वेळोवेळी घेतच राहू. तुर्तास थांबतो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.